तुम्ही विश्वनाथ
दिन रंग में अनाथ आ
अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे त्याचे पाय त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी प्रस्तुत महाशिवरात्रीचा औचित्य साधून किती वर्षापासून 40 वर्षाची लगातार वार्षिक चालत असलेली ही सप्ताहाची परंपरा अविरतपणे जोपासायचं काम ग्रामस्थ मंडळ तपोवनकरांच्या वतीनं सुरू आहे. अधूनमधून ग्रामस्थांच्या प्रेमाखातर शिवेचा योग कायम आहे. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा पत्रावळी नावाच्या प्रकरणातील असून या भंगाद्वारे तुकोबराय बाबा विश्वनाथाला पत्र लिहितात आणि त्या पत्रातून ही गोंडसाशी प्रेमाची मागणी करतात. विडळ आज खरं म्हणजे आळंदी पंढरपूर सारख्या क्षेत्रासारखं वाटायले का नाही सर्जेराव महाराज? कसं वाटायलं? आपण आळंदीत आहोत किंवा पंढरपूरमध्ये आहोत. आजचा योग अशी सारी रथी महारथी अतिरथी गुणीजन मंडळी एकत्रित करणं खरोखर तपोवनकराला नियोजन करत्याला धन्यवाद. विडळ
आज पकवाजच ऐकत राहावं असं वाटायला. खरंय का? हा, साखर खाल्ल्यावर चहा प्यायल्यासारखं कीर्तन होणार आहे आता. हा? प्रत्येकाच्या मनोकामना किंबहुना अंतःकरणाला खेचून घ्यायची शिवेची ताकद तयार झाली आमच्या भरतची. जबरदस्त. आणि काय असते, कोणत्याही विषयाला माणूस रंगल्याशिवाय ती रंगत नसते. स्वतः त्या विषयाला वाहून घेऊन रंगूनच मग त्या कलेचा उपभोग आहे. आज गायकही तशीच आहेत, अनुवादकाच्या बाबतीत तर काय बोलायचंच काम नाही. सारे किंगरी आवाजावाली आहे. हा, आज माझं दुर्दैव आहे की मी येताना आवाज बसवून घेऊन आलो. नाद माणसाला, दही खा कुठं ताक खा, नाद जातीत का माणसाची. चांगलं दही म्हणून नादी लागलो, इथं आल्यावर कळालं बेकार झालं गडेवर. काय करावं. हा, पण एक खरं आहे, आज मी म्हणण्याचा आनंद घेणार नाही पण ऐकायचा आनंद निश्चित घेणार. कारण आज गुणीजन अशी गोंडस आहेत महाराज, तयारीची माणसे सर. बहुतेक टाळकरी सारी स्वरेल आणि तयारीची माणसं आहेत. आणि त्यातली त्यात सर्वावर प्रकाश टाकायला प्रकाश महाराज तयारच आहेत. या नियोजनामधला बहुतांशी सिंहाचा वाटा प्रकाश महाराजांचा आहे. एक तर नाव प्रकाश आणि पुन्हा आडनाव सर्व मिळून साठे. सर्वाला साठवायची तयारी. मूर्ती लहान आहे पण बाळपणातच त्यातली त्यात त्यांना भरत जोडीला मिळाल्यामुळं दोन्ही गोंडस नाळ जुटली महाराज. की दोघंही कुठेही गेले तरी दोघंच असतात. आणि माझा योग चांगला आहे की ही सारी तरुण पिढी माझ्यावर भावनेतून प्रेम करतात महाराज. सर्वात महत्वाचा आनंद आहे. आणि मी गुणाचा भोगता माणूस, मी घरच गुणासाठी सोडलंय. कीर्तनकार होईल म्हणून घर सोडलं नाही, चकलीनं कीर्तनकार झालो. विढळ आजचं खरं नियोजन आणि आग्रह प्रकाश महाराज आणि आमचा दीपक म्हणजे निर्गुण महाराजांचा चिरंजीव आहे, आपल्याला माहिती असतो. यांनी आग्रह धरल्यामुळं तपोभूमीत यायचा योग आला आहे की नाही. मधल्या काळात किती दिवस झालं राजभाऊ, मध्ये असं गॅप ज्याला म्हणतो आपण, एकतप झालंय जो मला. म्हणजे अहो असे गॅप असा कमी नाही पडलेला. बरं, माझ्याकडे गाव यायला हिम्मत करीना. खरंय का खोटं आहे विचारा गाववाल्याला. राजाभाऊ खरंय का? माझ्याकडे गाव यायला हिम्मत करीत होतं का? लांबून फोनवर गोळ्या मारी. पण योग घडवून आणला. तसं तपोभूमीबद्दल किंबहुना या मातीबद्दल अंतःकरणातून आदर आहे. आणि अधिष्ठान एवढं मोठं दांडगे महाराज, ही अशा अधिष्ठानावर सहज रीतीनं साधना पार पडत असतात. नाहीतरी शुचौदेशेचं चिंतन करत असताना शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. देशे शुचौ, शुचिरभूत देश असला पाहिजे. या शब्दाचं चिंतन करताना, या पदाचं चिंतन करताना दानवराय म्हणतात काय, निगुड मटका व्हावा शिवालय. गुफा तरी असावी, नाही तर भगवान शिवजीचं मंदिर तरी असावं. शिवालय, इथं भगवान शिवालय महाराज. आणि त्यामुळं साधना करण्यासारखं मजेदार ठिकाण आहे. विढल
चिंतनातल्या अभंगाचा महत्वाचा भाव आहे. बाबा विश्वनाथाकडं तुकोबारायांनी प्रेमाची मागणी केली. कशाची मागणी केली? प्रेमाची. कारण परमार्थात अति गरजेचा आटम आहे. कोणता? प्रेम. जसा आपण स्वर ताल गरजेचा मानतो, कारण ते आपल्या कानाला गोडवा तयार करायला ही आटम गरजेची आहे. कोणते? स्वर ताल अधिक. पण यापेक्षा अति मोलाचा आटम, त्याचं नाव प्रेम. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोथी वाचोनी काय. म्हणजे भजनात अति गरजेचा आठम आहे प्रेम. आणि प्रेम प्रेम ही चीजच अशी आहे महाराज. याचा खानदानी धंदा काय? जांगजोड करणं. काय प्रेमाचा खानदानी धंदा काय? जांगजोड करणं. दोन जीवाचा एक जीव करणं. पावर आहे कोणाची? प्रेमाची. आणि ते नसेल तर परमार्थामध्ये रान मिळूनच येत नाही. आणि मिळून आल्याशिवाय. काला शब्दाचा अर्थ काय केला आपला? आता उद्या काय? उद्या काय? काला आहे ना उद्या. काला म्हणजे काय? काला म्हणजे मिलन. कल सम्मेलन इति काला सम्यक रूपेण मिलयत यत्र यस्मिन् सनाम काला. विडल सम्यक प्रकारच्या मिलनाचं नाव काल आहे. आणि मिलन घडवायचं असलं की हे कुणाचं काम आहे? प्रेमात. प्रेमाशिवाय मिलन होत नाही. मजबूरी का महात्मा गांधी नहीं चल पाएगा. विडल एक रस्ता आणायची, ऐक्य करायचंय, मिलन घडवायचंय. याच्यासाठी प्रेम पाहिजे. आणि प्रेमाचं वैशिष्ट्य काय? आपल्याकडं असं जोडाजोडी करायची असली ती फ्युकिक नावाची बारीक मिळते. काय म्हणते तर हा ते असं टाकलं दोन्हीचं जॉईंट केलं पक्क धरून बसतंय. काय कोण? हा ते धरून सोडित नाही. मग ह्याचं बी तेच काम आहे. प्रेमा प्रीतीचे बांधले. प्रेमा प्रीतीचे बांधले. प्रेमा प्रीतीचे बांधले.
प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. प्रेम हा आटमच कसा आहे, तो बांधायचं काम करतो. आपल्याकडं एखादं दाव जर चुटलं, कासरा तुटला, आपण आता सर्व कसली शेतकरीच आहेत ना, कासरा कळतो का नाही कळत? विढाला विढाला कासरा तुटला, काय कासरा तुटला, बारका तुकडा नाही, दोन्ही मोठे तुकडे टाकून द्यायला परवडत नाही. मग माणसं काय करतील त्याला? शाबास, आपल्याकडे एकच आहे सर्व. काय म्हणतात त्याला? चारणं. बरोबर आहे. खाल्ल्या भागात नारण आणि उस्मानाबाद लातूरच्या साईडला चिलबिलनं. हा, मला बरेच दिवस माहित नव्हतं, तिकडे गेल्यावर कळालं. चिलबिलनं, नारणं आणि आपल्याकडं पर्याय भाषेत एकच. समजा तो कासरा जर चारला, म्हणजे अल्टरनेट पद्धतीनं पदर खवली एकदा आणि त्याला थोडस ओलं करून ताण असं पक्क केलं, महाराज ती कुठून बी तुटत आहे पण तिथून तुटत नाही. लक्षात येईल का? हा, प्रेमाची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, प्रेमाची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, प्रेमाची तो जाती ऐसी सर्वस्वासी फुलावे, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, प्रेमाची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, वा. प्रेमाची तो जाती ऐशी, त्याची जात माणसं म्हणतात कोणाची जात काढू नये, पण आता ह्याची माहिती होय म्हणून काढतो. कसल्या जातीचे म्हणून माणसाला माहिती पाहिजे ना. कोण? प्रेम म्हणा. तुकोबाराय म्हणतात, प्रेमाची तो जाती ऐसी कैसी सर्वस्वासी मुकावी. कोण माय, कोण बाप, कोण गणगोत काही पाहिल्या जात नाही. जिथं जुटलं तिथून तुटत नाही. विढलं हे ताकद कुणाची आहे? प्रेमाची ताकद. पावर कसली त्याच्यात, कुणाला बी तोडते पण त्या जागेला तोडीत नाही महाराज. जिथं प्रेम आहे तोडतंय, तोडत नाही. गोपिकाचा विषय घ्या. गृहसुतपती विसरल्या, त्यांचे कृष्णी तन मन झाले रत, त्यांचे कृष्णी तन मन झाले रत, गृहसुतपती विसरल्या, गृहसुतपती विसरल्या. गोपिकांचं कृष्णावर प्रेम होतं. प्रेम ज्यांचे कृष्णी तन मन झाले रत, गृहसुतपती विसरल्या. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा कोणी नंदा, अनुवृत्ती वेदली परमानंदावो. ही ताकद कशाची आहे? प्रेमाची ताकद. म्हणजे याचा अर्थ असा आहे, प्रेमाची पावर केवळ जीवालाच बांधते असं नाही महाराज.
जगाच्या मालकाला सुद्धा हालचाल करू देत नाही अशी पावर. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, नेतो तिकडे जातो हरी. सूत्र दोरी अन्य तो तिकडे जातो हरी. जिकडे नेहला तिकडे जातो महाराज. कोण? हरी. प्रत्यक्ष देव देखील जिकडे नेहला तिकडे जातो. ही ताकद प्रेमाची आहे. प्रेमाची. क्या बात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. मुद्दा कुठं आहे? प्रेम ही चीजच अशी आहे महाराज, जिकडं नेलं तिकडं जातो. देव जातो. तुम्ही आम्ही कोण आलो? अहो लय लांब कशाला. कितीतरी माणसं कायमचे सासरवाडीत जाऊन राहिले. कशा आपल्यात आपली ही गोष्ट बाहेर बोलायची नाही अजिबात. विढल कशासाठी राहिले? बर सासरवाडीत त्यांना कशाचा पगार आहे? दोनच पगार आहे सासरवाडीत. एकाचं नाव दाजीन, दुसऱ्याचं नाव भाऊजी. एवढ्या पगारावर कायमचे सासरवाडीला गेली माणसं. म्हणजे ही ताकद कशाची? बर तुम्ही आम्ही गेलो तर असं काही नाही म्हणा. ज्यांच्या दरबारात आपण ही सेवा करायला, ज्यांच्या निमित्तानं ही सेवा सुरू आहे, तो भगवान शंकर देखील कायमचा जाऊन राहिलाय. कुठं? कुठं जाऊन राहिलाय? सासरवाडी. त्याचं नावच काय? हिमनग जामात. भगवान शंकरला विशेषण कोणता? हिमनग जामात. हिम नाम हिमालय आणि जामात नाम जावाई. हिमालयाचा जावाई हा. पर्वतस्य आपत्ते हे इति पार्वती. विढल हिमालयाची पोरगी आहे. पोरगी कोण? पार्वती. हिमालय कोण आहे? सासरा आहे. सासरा. आणि भगवान शंकर कुठं जाऊन राहिलाय? कायमचा सासरवाडी. हिमालयात जाऊन राहतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ही सारी ताकद कशाची? प्रेमाची ताकद. पंढरपूरला देव आला. हा कशासाठी आला वाटतं? कसं असतंय? मोठ्याच्या नावानं समजा आपण म्हणतो ना, एखादा मोठा राजपुत्र आहे. कसला आहे? राजपुत्र आहे. तो गाडीहून नाही तर आताच्या भाषेत गाडीहून किंवा घोड्याहून पडला तर पडला म्हणायचं. राजमान्य राजश्री सरकारांची स्वारी गाडीहून खाली आली म्हणायची. मोठ्याच्या नावानं असं बोलता येत नसतंय.
देव रुक्मिणीसाठी आलाय म्हणल्यावर बदनामीला पात्र झाला असता, म्हणून मधी पुंडलिक घातला. काय पुंडलिकाच्या भावार्था, पण अलकडत रुक्मिणी होती. जरा मी कशासाठी बोलतोय, हे ताकद कशाची आहे? प्रेमाची ताकद. आणि परमार्थात प्रेमाशिवाय मजा नाही. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, ओ प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविना आहे समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. तुकोबारांनी एक दृष्टांत दिला महाराज. तुकोबारांनी बिना प्रेमाचा कसा तो दृष्टांत दिला. रांडवेन जेवी शृंगार पैकीला, प्रेमेविन झाला ज्ञानी तैसा विढाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, प्रेम नसेल तर जीवनात परमार्थात गरज कशाची आहे? प्रेमाची आहे. आणि म्हणून त्या पत्रामध्ये तुकोबारांनी यात्रेकरूला पत्र देताना पत्रातच लिहिलं. तुकोबारांनी स्पष्ट शब्दात म्हटलं, काय तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, देवा 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 तुका म्हणे देवा. काही भाव प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोरी, कृपा कराल ते थोरी. प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके ते थोडी थोडी कृपा कराल ते थोडी थोडी. म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा. तुका म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा. तुकोबाराय म्हणतात, देवा काही नाही,
आम्हाला प्रेमाचं भातुक पाठवा. भातुके शब्दाचे वेगवेगळे अर्थ केले जातात. भातुके म्हणजे एक प्रकारचा खाऊ आहे. लहान लहान लेकराली खाऊ घेऊन येणं त्याला बी काय म्हणतात, भातुके. पण खरा भातुके शब्दाचा अर्थ असा आहे. कसा? भाग तुके उसी का नाम कहा जाता है भातुके. लक्षात येईल का? भातुके शब्दाचा अर्थ काय? जो और जितना भी रहे, जो हमारे नाम से भाग अलग कर दिया गया हो, विभाजित कर दिया गया हो, तुलनात्मक दृष्टि से जो अलग किया हुआ विभाग का नाम भाग तुके, उसी का नाम कहा जाएगा भातुके विड़. लक्षात आलं का? म्हणजे आम्हाला सर्वच प्रेम द्या असं नाही. आमच्या नावानं तुम्हाला किती देता येते ती वाटणी ना, त्याची वाटून वाटून असते. मग आमच्या नावावर जेवढा विभाग करता येतोय, जेवढं आमच्या नावावर चढविता येते तेवढं प्रेम भाग तुके का नाम होता है भातुके. आमच्या वाट्याला जेवढं येतंय तेवढं. कारण ही मार्केट एकमेव आहे. टक्केवारीनं एकाला दुसरं मार्केट आहे. कशाचं? प्रेमाचं. याचे जास्त मार्केट नाही तुम्हाला. आता आपल्याकडे जी माल येतोय ती लेबल प्रेमाच आहे आणि त्याच्या पोटात अस्खलित मोह भरलेला आहे. स्त्री पुत्र धनाधिकापासून मिळणार प्रेम प्रेम आहे का? नाही. काय आहे मग? लेबल प्रेमाचं आणि मध्ये काय आहे? मोह भरलेला आहे. मोह मोह मुह्यती ती मोह मुह्यते अनेन यह सह मोह. माणसाला फक्त मोहित करायचं काम करताय, पण वस्तुस्थितीनं प्रेम नाही. कधी दुसरीकडे मार्केटच नाही. तुकोबराय म्हणतात प्रेम देवाचे देह भाव जाय मने शुद्धी देश काळाची तुकोबराय म्हणतात प्रेम देवाचे हे देणे. फक्त देवच प्रेम देऊ शकतो. आणि जास्तीत जास्त दुसऱ्या मार्केटचं नाव संत. कारण संताची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश. देव अथवा देवमान्य संतच देऊ शकतात. हा माल दुसऱ्या मार्केटला उपलब्ध नाही महाराज. आणि म्हणून प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाय जेणे न धरावी मनी शुद्धी देश काळाची. प्रेम ही देवाचं देणे आणि देवानं प्रेम दिल्याशिवाय बाकी भौतिक पदार्थ जाऊ द्या, शरीरासक्ती सुटत नाही. आपल्या आपल्या शरीराची काय सुटत नाही? आसक्ती सुटत नाही. त्या जगाच्या मालकाचं प्रेम ज्याला मिळालं ना, तो या शरीरावर बिन तक्रारी काय होतो? उदास. जो या देहावरी उदासू ऐशिया परी
उखिता जैसा बिढारी बैसविला आहे विढाला माझी या देहाची मज नाही सार देहाची मज नाही चाड कोठे करू कोड आणि काची संबंध भौतिक पदार्थाला माणूस विठल पण शरीराला विटतो का पण ज्या दिवशी स्वतःच्या शरीरावर विटतो विटला पाहिजे आंबट होणं विटणं म्हणजे काय आंबट होणं म्हणून विटलंय का नाही ते माणसं वास घेऊन बघत येत आंबूस वास आला का विटलंय विढल स्वतःच्या शरीरावरच काय झालं पाहिजे उदास झाला पाहिजे आणि ही औदासीन्य येण्यासाठी भौतिक पदार्थ कामयाबी नाहीत नशिले पदार्थ माणसाला तात्कालिक उदास करतात भाषा कळत ना जेवढे जेवढे नशिले पदार्थ आहेत दारू गांजा चरस इत्यादी हे काय करतात तात्कालिक उदासता आणतात कायमची या शरीरावर कायम उदास व्हायचा असेल तर त्याला जगाच्या मालकाचं हा त्याचं प्रेम ज्याला मिळालं ना गोपिकाला प्रेम मिळालं कुणाला गोपिकांना प्रेम मिळालं मग देवानं वस्तुस्थितीचं प्रेम गोपिकांना दिलं त्याचा परिणाम असा अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या उल्लंघुनी पतीची आज्ञा अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या पतीची आज्ञा उल्लंघली महाराज आणि सरळ देवाचे आदेश आज्ञा म्हणून अन्न घेऊन गेल्या देवासाठी टक्केवारी न गेल्या एकच राहिली होती यज्ञ करून मध्ये येऊन बघतात तर उन्हाळाच धूर बी नाही जाळ बी नाही जाळण धूर बराबरच झालं सारा कोरड घर म्हणल्यावर प्रत्येक जण म्हणल्यावर कुठे गेली कुणाला विचारा ना म्हणून विचारायला कुणी राहिलीच नाही ती एकटी राहिली होती तिचा मालक जरा लांबक्या मिशावाला होता बोल ना अर करतानाच बघून करावं लागते रे आपल्या आज्ञेशिवाय गेली नाही असं त्याला म्हणायचं होतं तेवढ्यात तिने उत्तर दिलं म्हणले तसं नाही मला कामामुळं उरकायला उशीर झाला त्या पुढे गेलेत मी जाणारच खबरदार माझ्या समोर जाण्याची भाषा म्हणजे जाणार म्हणजे जाणार ज्या दिवशी पाणी ग्रहण झालंय त्या दिवशी तुझं हे शरीर माझ्या ताब्यात देण्यात आले आजवर होती आणि आता झाली तिने एकाच शब्दात सांगितलं या शरीरावर ताबा आहे ना तर हे शरीर म्हणून उभट्यात शरीर टाकून दिलं आणि आतली ज्योत परमात्म्याला जाऊन मिळाली विढल शरीरावर किती उदास असतात कळालं
विरक्तासी देह तुच्छ नाही आस देहाची. कारण त्याला जगाच्या मालकाचं प्रेम मिळालेलं आहे. कुणाचं प्रेम? देवाचं प्रेम ज्याला मिळालंय त्याचं शरीरावर प्रेम राहत नाही. हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून परमार्थात मागणी कशाची आहे? प्रेमाची मागणी. म्हणून तुका म्हणी देवा प्रेम भातुके पाठवा. जास्तच द्या असं नाही, आमच्या वाट्याला जेवढं येतंय, जेवढा भाग आमच्या नावानं निश्चित केलाय तेवढाच द्या. प्रेम भातुके पाठवा. आणि कसे तुम्हाला द्यायचं ठरविलं. तुम्ही काय चिल्लर येतोय? काया पुणे तुम्हा पासी. काया पुणे तुम्हा पासी. काया पुणे तुम्हा पासी. शेवट होय राजभाऊ कसं चाल द्यायचं. हा हा तेच म्हणलं मी. राजभाऊ कुणकडच बघा ना. मी म्हणलं शेवटी प्रजेपेक्षा राजाकडे बघावं लागतं ना. काय येऊन तुम्हा पाशी. तुकोबाराय म्हणतात देवा आमचं मागणं प्रेमाचं आणि तुम्ही तनाने माल द्यावा असं बी नाही. आमच्या वाट्याला तुम्हाला जेवढं आमच्यावर शक्य करता येतं तेवढंच द्या. हा प्रेम भातुके पाठवा. देवाकडं काय कमी म्हणून तुकोबारायने शब्द वापरले. काय येऊन तुम्हा पाशी. काय तुमच्याकडे कमी? देवाकडे कमीचा पाडा का? त्यानं मनात आणायचं. समर्थाचे घरी सकाळ संपदा देव कसा आहे? समर्थ आहे तो. हे तोनिया ते थवरिया हे तोनिया ते थवरिया हे तोनिया ते थवरिया हे तोनिया ते थवरिया. नाही सत्ता तुझ्याची
येथून या तेथवरी आता नाही सत्ता दुजियाची. इथून तिथपर्यंत सारी सत्ताच त्यांची. वृक्षाची ही पान हले ज्याची. तुझिया सतेने विलास बोलणे. तुझिया सतेने विलास बोलणे. तुझिया सतेने विलास बोलणे. तुझिया सतेने विलास बोलणे. सूर्याची चालणे तुझिया बळे. सूर्याची चालणे तुझिया बळे. ऐसा तू समर्थ ऐसा तू समर्थ सूर्याची ऐसा तो म्हणतात तुझी या सत्तेने वेदाशी बोलणी आणि सूर्याशी चालणी तुझी या सत्ते. भगवान स्वतः सांगतात म्याची नियमिला साता काळुग्रासी तसे होता. या म्हणिया गती पण्णू सुता सकळे जयाची. ऐसा तुम्ही समर्थू तो मी जगाचा नाथू. मालक येतो या जगाचा. मग काय कमी तुमच्याकडे कोण आहे ते. तुम्ही विश्वनाथ. 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 तुम्ही बिना रंग में अनाथ दीन रंग में अनाथ. दीन रंग में अनाथ में अनाथ. कृपा कराल ते थोडी. कृपा कराल ते थोडी थोडी. दीन रंग में अनाथ में अनाथ. कृपा तुम्ही विश्वनाथ. आपण विश्वाचे कोण आहेत. नाथ म्हणजे मालक. ऐसा जो मी समर्थू आणि तो मी जगाचा नाथ. म्हणजे भगवान शिवजी कोण आहेत. नाथ म्हणजे मालक आहेत. मालक आणि मालकाला या जगातली कोणतीही वस्तू व्यक्ती पदार्थ द्यायची ठरवल्यावर काय अडचण. मालक आहे तो. मालकानं द्यायचं ठरविल्यावर त्याला काय अवघड आहे. तो काही देऊ शकतो. ताकद आहे. तुम्ही विश्वनाथ. कसं असतंय ओघ आला म्हणून बोलतो. आता कसे काही माणसं फार चिंतनीय आहेत. मला व्याकरणामध्ये जसं सप्तमी आणि तृतीयेचं कनेक्शन आहे. भेद तत्पुरुषाचे. भेद कुणाचे ते
तत्पुरुष नावाच्या समासाचे भेद आहेत. पैकी कर्मधारी आणि षष्ठी यांचं मधल्यामध्ये कनेक्शन आहे, पण दोन्ही तत्पुरुष. तत्पुरुषाचेच भेद कोणते? कर्मधारी आणि षष्ठी. षष्ठी तत्पुरुष आणि कर्मधारी बी तत्पुरुष. पण दोन्हीचं मधल्यामध्ये चांगलं जवळीकतेचं नातं आहे. जिथं जिथं षष्ठी केली, शास्त्र तर म्हणतंय तिथं जर कर्मधारी होता असेल तर आवर्जून करा. काय? जिथं जिथं षष्ठी आली आहे आणि तिथं जर कर्मधार्याला गुंजाईश असेल तर अवश्य करा. त्याचं कारण बी दिलंय. काय? मात्रा लाघवे ना. काय? लघुतीकरण इथे लाघव. मोठ्याचं छोट करणं त्याचं नाव आहे लघुतीकरणम इथे लाघव. लाघव म्हणजे लहान करणं. हा, मग आता इथं शास्त्रात असा नियम आहे, व्याकरण शास्त्रात. अर्धी जरी मात्रा कमी करता येत आली, काय? अर्धी जरी मात्रा कमी करता येत असेल तर मुलगा झाल्या इतका आनंद मानतात. लक्षात येईल का नाही येईल? म्हणून म्हटलं व्याकरणामध्ये काय? अर्ध मात्रा लाघवेन पुत्रोत्सव म्हणणे ते व्याकरणा. हा विढल लॉंगचं शॉर्ट करण्याची पद्धत व्याकरणाला विशेष मान्य. लक्षात येईल का? मोठ्याचं छोट जर करता आलं, अर्धी जरी मात्र कमी करता आली तरी समजायचं एवढा मोठा आनंद उत्सव मानतात ते कोण? व्याकरणकार. म्हणून प्रत्याहारीय पद्धत, त्याला दुसऱ्या शब्दात काय म्हणतात? लॉंगचं शॉर्ट करण्याचं दुसरं नाव प्रत्याहारीय पद्धत. प्रत्याहारीय पद्धत म्हणजे प्रत्याह्यन्ते अनेन वर्णा संक्षिप्यन्ते इति प्रत्याहारा. अनेकों वर्णों का संक्षिप्तीकरण जिसमें कर दिया जाए. प्रत्याह्यन्ते अनेन जिसके द्वारा, ज्याच्या द्वारे अनेकों वर्णों को खींच के प्रत्याह्रियन्ते यानी संक्षिप्तीकरणम क्रियन्ते इति नाम प्रत्याहारा. अनेक वर्णाचं शॉर्ट करणं, थोडक्यात करणं त्याचं नाव प्रत्याहारीय पद्धत आहे. इथं आपला शब्द आहे तुम्ही विश्वनाथ. काय? कोणता शब्द आहे हा? षष्ट्यंतात. आपण विश्वाचे नाथ आहात. चाचीचे षष्टी. विढल लक्षात आलं का? आपण विश्वाचे कोण आहेत? नाथ. तुम्ही विश्वनाथ म्हणजे विश्वाचे मालक. नाथ म्हणजे मालक आहात. चाचीचे आलं ना. काय आलं? विश्वाचे म्हणजे जिथं चाचीचे येईल तिथं कोण आली? षष्टी आली. मग शास्त्र म्हणतंय जर गुंजाईश असेल तर अवश्य कर्मधार्य करा. आता कर्मधार्य काय चीज आहे ती सांगतो थोडी. फार गोंडस आहे म्हणा. समासामधला गोंडस समास म्हणजे कर्मधार्य. बिना पावडरचा गोंडस आहे. विढल त्याचं वैशिष्ट्य काय? कर्मधार्य शब्दाचा अर्थच आहे काय? सामान्याधिकरणम कर्मधार्य असं सूत्र आहे महर्षी पाणिनीचं. काय म्हटलंय? सामान्याधिकरणम कर्मधार्य. कर्ता और कर्म इन दोनों को जो एक अधिकरण रहे. बोलणं लक्षात येईल का? कर्ता आणि कर्म या दोन्हीचं एक अधिष्ठान असेल, समान अधिकरण असेल तर त्याचं नाव आहे कर्मधार्य. म्हणून सामान्याधिकरणम इति कर्मधारय. विढल गुणी गुणीषु
जाती व्यक्तीशु ही सामान्य अधिकरणातली उदाहरण आहेत. व्यक्ती आणि जात वेगवेगळी का एकच. माणूस नावाची जात आहे. ती माणसाला सोडून पटांगणात राहते का? आंबा नावाची जात आहे. ती आंब्याला सोडून अशी बोरी बाबळीत जाऊन लपून बसती का? नाही नाही. ती व्यक्ती ज्या जातीतली ती जात त्याला धरूनच असते. लक्षात आलं का? म्हणून जाती व्यक्ती आणि गुणी गुणीशू. अहो समजा योगानं आता इथं जसं वाजवीनं ऐकलं, कुणाचं? आमच्या भरतबाचं वाजवीनं ऐकलं आणि उगच माणसं खळीला आली शेजारच्या गावची आणि आम्हाला बी न्यायचं इतकं पकवायचं. न्या बाबा न्या न्या असं काय नाही. तिथं नेहलं कुणाला? भरतबाला. मग तिथं गेल्याबरोबर महाराज हवा का पकवाजी वाजवा. आबा वाजवायचं घरी विसरून आलो की. कळायले का नाही कळायला? वाजविणे नावाची जी कला आहे किंबहुना गुण आहे, तो गुणीला सोडून पटांगणात राहतो का? विढल गुण गुणीषु जाती व्यक्तीषु इति सामान्याधिकरणम कर्मधार्य. म्हणजे गुण आणि गुणवान दोन्हीला अधिष्ठान एकच. लक्षात आलं का? जिन दोनों का समान अधिकरण रहे उसी का नाम होता है कर्मधारी. आता विषय लक्षात घ्या. किंवा विशेष्य विशेषेन बहुलम, विशेषणाचा विशेष्याबरोबर झालेला समास त्याचं नाव आहे कर्मधारी. काळा गोरा खुजा ठेंगणा चकना हकना ही कसली आहेत माणसं मध्ये? कोण रे कुठला नाऱ्या? आरती खोळमा नाऱ्या नाही. मग ही आपल्या गाव लेवलवर असते माणसं मध्ये. कुठला तू काय म्हणाला? आरती चकणं नाही का रे ते? मग ही असं येतंय का येत नाही वळीला? अशा खेड्यातल्या त्याला त्या खुणा दिलेल्या असतात. 2-4 माणसं एकाच नावाची गावात असल्यावर माणसं त्यांना स्पेशल असतंय का नसतंय? असतंय ते. हा मग ही विशेषण आणि विशेष्य हे दोन वेगवेगळे काही एकच? दोन्ही एक असत. हा म्हणून कर्मधार्य जर षष्टीच्या ऐवजी केला, विश्वाचा नाथ करायचंय ना, तर पुढचं वाक्य आहे का? विश्वस्य आसौ नाथस्य इति विश्वनाथ. कर्मधार्याची पद्धत आहे बरं. विग्रह कुणी जाणकार असेल त्याला कळव म्हणून बोलतो. काय? विश्वस्य आसौ नाथस्य इति विश्वनाथ. ह्याचा अर्थ सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. हे नाथ विश्वच आपण आहात. विडल आता शब्दाकडे लक्ष द्या. पहिला शब्द कसा होता आपला? विश्वाचा नाथ. त्याचं नाव किंवा विश्वाचे नाथ विश्वनाथ. चाची चे लाव लागले. आता इथं कसं आहे ते ऐका. हे नाथ विश्वच आपण आहात. विश्वच चा नाही चे नाही. चा एक कानाला तरी दीर्घ झालं. द्विमात्रिको दीर्घ उच्चते. आणि चेची ये मात्रा आली तरी दीर्घ उच्चते. कारण अ अधिक ई मिलके बनता ये द्विमात्रिको दीर्घ उच्चते. त्याच्यामुळं दीर्घाचं रस्व करता आलं. हा फायदा कर्मधार्यामध्ये. आणि म्हणून आपण विश्वाचे नाथ आहात हे जितकं सत्य, त्याचबरोबर हे नाथ
विश्वच आपण आहात. हे कसं वाटायले आता? अर्थाची गोंडस्थान मात्रेमध्ये लाघवय विढल. म्हणून आपल्याकडे काय कमी आहे? अहो हे जग वेगळं आणि मालक वेगळा. जग वेगळं आणि त्याचा मालक वेगळा. मग एखाद्या वेळेला मालक काय म्हणतो, ए तुला हे काम सांगितलं ते करावं लागेल. मग ती नाकडोळ म्हणताय ते काय. एखाद्या माणसाला म्हणलं का ना, उद्यापासून कीर्तनाच्या टायमिंगला लाईट येईल ती रानात दारा धरायला जायचंय. राजा जरी असला तरी बापाने सांगितल्यावर ऐकावं लागेल का नाही? राजाला कुणाला कुणाला? राजाला म्हणा. कोण सांगायलाय? बाप सांगायलाय. मग राजा जरी असलं तरी बापाचं ऐकावं लागेल का नाही? आणि काय म्हणलाय बाप? ए पोरा 9 ते 11 मंदिर नाही दाऱ्यावर. मग मालक बाप आहे, इस्टेटीचा त्या पोराचा बाप आहे, त्याच्यामुळं पोरगा ऐकल कबूल आहे. पण मजबुरी का नाम महात्मा गांधी. दाऱ्यावर जरी गेला तर सारखं लक्ष दाऱ्याकड का इकडं उघडच आहे. अहो जी नियमानं वारी करणारे माणसे ती कुणी असो, ज्ञानोबा तुकोबाराच्या पालखी सोहळ्यात वारी करणारे, नियमाची वारी करणारे वार्षिक, दुर्दैवानं त्यांना जर घरी थांबायचा प्रसंग आला तर महाराज ती इथं घरी कोणत्या बी कामात असले तरी एकच डोळ्यात माऊली निघाली असतील. आता सारं कनेक्शन कुठलंय म्हणजे इथं राहणं ही त्याच्या पसंतीचं आहे का मजबुरी आहे? तसं मालकानं एखादं काम करायला लावणं ही मजबुरी आहे. इथं तसं नाही. हे नात विश्वच आपण आहात, त्याच्यामुळं मालक वेगळं आणि विश्व वेगळं राहिलं नाही. दोन्ही एकच आपणच आहात. आणि मग आपणच जर हे विश्व आहात तर या विश्वातलं काही द्यायचं ठरविलं तर तुम्हाला जड काय मुनी तुम्हापासी आणि मी तो अल्पची संतोषी. आणि आम्ही मागणारी कशी दीन रंक मी अनाथ. तुकोबारायांनी ही शालीनतेची नम्रतेची भाषा. मोठ्याजवळ मोठाडपणा सांगू हा एक नियम आहे. कोणत्याही क्षेत्रातल्या मोठ्या माणसाजवळ गेल्यावर आपला मोठेपणा गायचा नाही. मोठ्याजवळ मोठेपणा गाणं म्हणजे फेस टू फेस होणं, भडका होणं. काय गायक असो, वादक असो, कीर्तनकरा असो, एखादा श्रीमंत माणूस असो, सत्ताधारी असो, त्याच्याजवळ गेल्यावर म्हणावं लागतंय काय लय बघितली गडे तुमच्यासारखं नाही. मग मोसम धरत आणि त्याच्याजवळ जर गेलं तुम्ही लय जीव तुडून त्या ह्याच्यासारखं याय ना गेलं. मोसम धरीत नाही, कसलं बी पावडर लावा पुन्हा उठत नाही चेहरा. म्हणजे याच्यासाठी जगाच्या मालकाकडे गेल्यावर आपलं म्हणणं मोठाडपणानं मांडायचं नाही. म्हणून तुकोबार आहे शालीनता. दीन रंक मी अनाथ 3 विशेषण लावले. मी दीन आहे, मी रंक आहे आणि मी अनाथ आहे. अनाथ हे अतिमोलाचा आटम आहे. ह्यातला कोणता मोलाचा आटम आहे? अनाथ. अनाथ ही कशासाठी आहे? कारण देवाचं एक ब्रीद आहे. आपल्या सरकारचं जसं ब्रीद आहे का नाही, आपल्या सरकारचं ब्रीद काय सुमगाय का शिलंग नाही. अहो सत्यमेव जयते म्हणा. नोटावर कशावर बी काय
आपल्या भारत सरकारचं ब्रीद काय? सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो असं त्या वाक्याचा अर्थ आहे. हा, आपल्या सरकारचं जसं सत्यमेव जयते हे काय ब्रीद आहे, तसं त्या ह्या सरकारचं ब्रीद आहे. काय ब्रीद आहे? अनाथ जीवाचा तू काज कैवारी अन ऐसी चराचरी ब्रीदावली. अनाथाच नाथ जनार्दन जनार्दन, अनाथाच नाथ जनार्दन, हो माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाच नाथ जनार्दन जनार्दन, अनाथाच नाथ जनार्दन, बाप जगन्नाथ, अनाथाच नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाथ जनार्दन, किंवा बाळकिडीमध्ये तुकोबराय म्हणतात. नाथ अनाथाचा पती गोपिकाचा, पुरवी चित्तीचा मनोरथ. देवाचं ब्रीद आहे. काय ब्रीद आहे? जो अनाथ त्याचा मी नाथ. अनाथ जीवाचा तुकाच कैवारी, ऐशी चराचरी ब्रीदावली, ऐशी चराचरी. अनाथ जीवाचा तू काज कैवारी आणि ऐशी चराचरी. हा, म्हणजे तात्पर्य काय? देव कसा? अनाथाचा नाथ. आणि म्हणून त्या देवाला आपलं जे मानना ही अतिमोलाचा आटम आहे. कोणता? अनाथ. दीन रंक मी स्पेशल अनाथासाठी लावला. लक्षात आलं का? मी दीन रंक अनाथ नाही. दीन रंक आणि मी अनाथ आहे. मी तुकडा अनाथाला जोडलाय. का? अनाथाचा नाथ जनार्दन आहे, त्या बाबाचं ब्रीद आहे. म्हणून अनाथ शब्दाला मी जोडून कनेक्शन जोडलंय. दीन रंक कोण आहे माहित नाही, पण मी अनाथ आहे एवढं निश्चित आहे. विढल शालीनतेची भाषा आहे तुकोबारायची. तुकोबाराय म्हणतात दीन. दीन शब्दाचा अर्थ काय? आपल्याकडे कसं आहे, दीन शब्द दुय्यम अर्थाचा आहे. ह्रस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी असेल तर दिन म्हणजे दिवस, आणि दुसरी वेलांटी असेल तर दिन म्हणजे व्यवहाराच्या चष्म्यातून गरीब आहे का नाही? व्यवहाराच्या चष्म्यातून गरीब. आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या चष्म्यातून, अध्यात्माच्या चष्म्यातून दिन म्हणजे इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणी. म्हणून प्रश्न विचारला जातो व्यवहाराच्या भाषेत. दिन म्हणजे गरीब. मग प्रश्न असा विचारला जातो, दिन म्हणजे गरीब आहे, आणि आपण अर्थ काय केला? दिन म्हणजे इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दिन. मग रावण श्रीमंत होता का दिन होता? बोलणं लक्षात आलं का नाही आलं? काय? रावण श्रीमंत होता का दिन होता? कसला होता? दिन होता. श्रीमंत असता तर येड्यानं जुळी गुण भीक मागितली असती काय? विडल म्हणजेच रावण कोण होता? दिन होता. दीन. आणि पुन्हा एक शब्द वापरलाय, रंक. कोणता शब्द
आई शब्द येतातच व्यवहारात कुठं आणि यांची गरजच आहे की रंक रंक म्हणजे काय तर व्याकरण शास्त्रामध्ये रंज रागे नावाचा धातू आहे. कोणता धातू आहे रमू क्रीडायाम वेगळा आणि रंज रागे वेगळा. रंज रंज धातु मध्ये च च ज य रंज य को मान के जकार जोड़ दिया गया रंज रागे. याचा अर्थ असा केलाय तिथं काय म्हणून तर म्हटलंय रजतो रंजवू जाणे रमवू जाणे नाही रजतो रंजवू जाणे. रंजविणं म्हणजे पिंजवी नाही पिळवी नाही पिळ काढणे आपल्या भाषेत. हा तर ही रंज रागेचा प्रयोग आहे. आणि क प्रत्यय कधी लागलाय सार्वधातुके क प्रत्यय लागलाय. कोणता कप प्रत्ययच कोण आहे कप प्रत्यय क प्रत्यय लागलाय ती कधी जेव्हा एखादी क्रिया टोकाला जात असते त्या क्रियेचा कळस शेवट होत असतो तिथं कप प्रत्यय जोडला जातो. तर इथं रंज रागेचा धातू किती तो इतका रंजविल्या गेलाय की आता त्याच्या रंजनात्मक क्रियेचा कळस झालाय. काय झालाय खाल्ला थरे रंजविणे. रंजविणे म्हणजे पिंजविणे आणि पिंजविणे म्हणजे पिळविणे. पूर्ण रस काढून घेऊन निरस करून सोडलाय त्याचं नाव आहे रंक. रंक शब्दाचा अर्थ कळाला का ज्याचा टोटल रस काढून घेतलाय पूर्ण पिळविलाय नुसता असा आणि आता निरस झालंय त्याचं नाव रंक आहे. कळालं का नाही कळालं कारण रंज रागेची प्रक्रिया रंजविणे म्हणजे पिंजविणे आणि पिंजविणे म्हणजे पिळविणे. आणि पिळवल्यावर माणसाचं काय होतंय ऊसाला असं पिळविल्याबरोबर काय निघत आहे रस निघून जातो निरस जीवन त्याचं नाव आहे रंग. खाल्ल्या थरातल्या क्रियेचा कळस निकृष्ट विषयाच्या सेवनानं ज्याच्या पतनाचा कळस झालाय त्याचं नाव आहे रंग. म्हणून दीन रंग मी अनाथ आणि आपण विश्वाचे नाथ आहात किंवा हे नाथ विश्वच आपण आहात. आपल्याकडे काय कमी आणि आमचं म्हणणं काय पहाडा एवढा मी तो अल्पची आम्ही व थोडक्यात समाधान मानणारे. आम्ही काय तनाने मागायलो काय हो काय कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी
वा कृपा कराल ते थोडी. फार मोठी कृपा करावी असं काही नाही, व थोडी जरी कृपा केली. कृपा शब्दाचा अर्थ काय आहे? कृपा शब्दाचा अर्थच आहे सामर्थ्य. काय कृपा शब्दाचा अर्थ काय आहे? सामर्थ्य. मूळ धातूच आहे कृपू सामर्थ्य. व्याकरणामध्ये ऋकार आणि लृकार या दोन्हीचा सवर्ण संज्ञा केल्यामुळं डबल प्रयोग केला जातो. कोणता? कृप्यते क्रीलिप्ते इति नाम कृपा. किम नाम कृपा? कृपा कृपा शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य. कृपा कराल ते थोडी. आपण थोडी जरी कृपा केली, आम्हाला थोडं जरी सामर्थ्य दिलं, आणि अपेक्षा कशाची आम्हाला? फक्त प्रेमाची. देवानं काय द्यावं? प्रेम द्या. हो. गायनाची रंगी शक्ती होत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, अन घ्यावी अखंडित सेवा, अंगी प्रेमाची भरती, अन्य घी उतार. कसे? देवानं जर प्रेम दिलं तरच परमार्थ बी नीट होतो. मला देवाचं प्रेम जर नाही मिळालं तर माणूस परमार्थातून पदच्युत व्हायला फार वेळ लागत नाही. कारण आपण एवढ्या कॅपॅसिटीची माणसंच नाही. आपल्या स्वबळावर, आपल्या हिमतीवर आपण सही सलामत रस्त्यानंच चालू, एवढ्या ताकदीची आपण येतोय. आपल्याला बी कळत नाही की कधी फाटेफूट झाली म्हणून. हा कसं असत्या दांडक्या घसरगुंड्या आहेत रस्त्याने. चांगली चांगली रथी महारथी वो कब फिसल गया पता नहीं चला यार. म्हणजे कधी घसरलं ही त्याला बी माहिती होत नाही. ते आपटाल्यावर कुठं कुठं लागलंय म्हणून बघत आहे फक्त एवढंच. सोपं नाही ती. ज्ञानोबा म्हणतात ना, म्हणून भूते भांबावली, संसाराची आडवा माझी पडिली. अरे भांबावून सौन मानून घसरून पडतो. त्याच्यामुळं त्यानं प्रेम केल्याशिवाय, त्यानं प्रेम दिल्याशिवाय जीव हा परमार्थात कायम राहू शकत नाही. त्याचं प्रेम मिळाल्यावर मात्र जीव हा कोणत्याच शर्तीवर, अहो लय लांब कशाला, व्यवहारातलं उदाहरण देतो. लेकर झाल्यावर नान पकत आहे का? नाही, कुठल्या बी बाईचं नांद पक्क झालं गडे, आता कायमची बाई नांदू शकते असं कधी होत? लेकर झाल्यावर होय. अहो शेकड्याने प्रकरण मी मिटविले. कसले 4-4, 5-5 लेकर झाल्यावर बाया 20-20 वर्ष माहेरात राहिल्या. सर्जराबांनी टाय का? किती वर्ष? 20-20 वर्ष बाया डायरेक्ट माहेरात जाऊन राहिल्या. आणि कधी 5-5 लेकर झाल्यावर सुद्धा. त्यामुळं लेकर आणि नान्न ही फिटिंग नाही. हा मालकाचं प्रेम आणि नान्न हे नट बोल्टात फिट आहे. नसू द्या लेकर, नटून बाई नांदते, पण मालकाचं प्रेम मिळावं लागतं. बिडर त्या जगाच्या मालकाचं प्रेम मिळाल्याशिवाय परमार्थात मजा आहे का? मजा नाही महाराज. हा म्हणून बरं, आम्ही काय सट्टानाने माल मागायलो. कृपा कराल ते थोडी, उगा थोडी काशवी नजर करा. आणि मोठ्याच थोडं म्हणजे बारक्याच्या डोक्यावरून पाणी जात असते. ते आपण उदाहरण ऐकतो ना. आणि त्यातली त्यात ही बाबा कसलाय? आशुतोष. भगवान शिवजीला विशेषण कोणतं आहे? आशुतोष. आशुतोष शब्दाचा अर्थ थोडक्यात खुश होणारा. बाकीच्या देवता लय जीव वाटवून घेणार. हा
ही तसं नाही म्हणत. आशुतोष भावनेतून उग थोडका जरी भावनेतून केलं तर ताबडतोब भगवान शंकर प्रसन्न. आणि कसे आहोत बारक पोरग होतं बारक. हो मास्तर नीट ऐका जरा. कसलं पोरग वन्यंत पोरग लहान. गरिबी वाईट. ती आई गरिबीमुळं मालक आलो की कमवायच्या कामाचा ना. मग काय बघल ती आईच बघल. आईनं भांडे कुंडे करून आपला उदरनिर्वाह चालू. गरिबी वाईट असते. मग तिनं काय करायचं ज्वारीचं पांढरं पीठ पाण्यात कालवायचं आणि थोडी साखर कालवून गरम करून प्यायला द्यायचं. त्या पोराच्या डोक्यात फिट केली ती कॅसेट. जसं मुंबईच्या पोराला विचारलं दूध भैया दूध देतो. म्हैस नाही गाय नाही भैया दूध देतो. म्हणजे तसं त्या पोराच्या डोक्यात पिठाचं दूध फिक्स. हेच दूध. मित्रपणाच्या नादानं कोजागिरीचं दूध पिऊन पोरगा आलं. कुठलं दूध? कोजागिरी पौर्णिमेला मित्राच्या नादानं चंद्राचं चांदणं पडून मग अमृतानं असं ते पिलं दूध. त्यानं मित्राला विचारलं हे काय? म्हणलं दूध. काय म्हणतो? अरे हेच दूध ना. दूध काय दुसरं असतंय? हेच दूध आहे. हा ना. जीभ त्याची साक्षीदार आहे. लगेच सांगते कसं आहे वातावरण काय. पटलं मला. उशीर झाल्यामुळे आईला उठवली नाही. सकाळी उठल्या उठल्या म्हणला आई ग तू माझी सख्खी आईस का? आईला धस दिशी केलं काळजात. बाबा असं कसं बोललास? तू जर माझी सख्खी आई असतीस तर मला दूध दिलं असतंस. आईच्या लक्षात आलं. कोजागिरी पौर्णिमेचा परिणाम आहे. विढळ आईनं प्रामाणिकपणे सांगितलं राजा आपली त्याला काही कमी होणं नाही काही नाही. मी चिकून तिकून कस तरी करून आपलं घर चालवी. ते आहे का ते परत नाही काही नाही. बाल हट्टा पुढं काय मला दूधच पाहिजे. लेकराला काय घेणं देणे गरीब श्रीमंतीचं काय घेणं देणं नाही मला. त्याचा हात मला दूधच पाहिजे. आईनं सरळ शब्दात सांगत हे बघ बाबा आमची काही ताकद नाही. दिलं तर देव देईल. कुठे देव तो समोर तो. वाटी घेतली पोरग आलं मला. नेंत पोरग होत उभा राहिलं दरवाज्यात. ए देवा आज दूध देतात की म्हणत तुम्ही? एकदा हाक मारल्याबरोबर महाराज भगवान शंकराची पिंड लक दिशा हल्ली. पुन्हा डबल बोललं ती पोरग. का शहाण्या माणसाली देतात आणि पोराली देत नाहीत का? महाराज भगवान शंकराच्या पिंडीला पाजर फुटला. ओला आला. घाम फुटला. घाम आणि पिंडीतून आवाज आला. ए पोरा ती तुझ्या मागच्या बाजूचा समुद्र तुझ्यासाठी दुधाचा केला. तया श्री शंभूची प्रसन्नता लाही जे कीर उपमन्यूची अर्था काय क्षीराब्दी दूध भाता दीजेची ना. त्याच्या मनात आल्यावर काय देणार नाही. काय उनी तुम्हा पाशी म्हणून कृपा कराल ती थोडी. पाया पडलो बराडी. बराडी शब्दाचा अर्थ काय? बराडी म्हणजे भक्तच आहे. बराडी म्हणजे भक्तच आहे. पण जी अति उतावीळ झालाय. काही काही माणसं म्हणते मिळेल तेव्हा मिळेल. लाईन चलत राहायचं. एवढं काय घेऊ ग बघू की काय झालं एवढं. असं जी सावकाश नाही ही भक्त झाला. आणि बराडी कोण आहे? कधी मिळते अशी उतावीळ भावना होणं.
उतावीळ भक्ताचं दुसरं नाव बराडी. लक्षात आलं का? नुसता अपेक्षा करतोय मिळल आता नंतर ही भक्त, आणि आता मला मिळणार आहे, आता मिळालंच पाहिजे असा नेटात येऊन टेकलाय. म्हणजे उतावीळ झालाय, कधी मिळतंय असं झालंय. बहुतावीळ भक्तीची या काजा लागे केशी राजा धावनी तुझ. म्हणजे याचा अर्थ देव जसा उतावीळ आहे, वाट पाहे उभा भेटीची आवड, कृपाळू तातडी उतावीळ, तसा उतावीळ भक्ताचं दुसरं नाव बराडी. आणि म्हणून कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. देवा तुमचं प्रेम द्या, काही नाही महाराज. आणि मालकाचं प्रेम मिळाल्यावर बाईला दिवाळी कळत नाही, पंचमी कळत नाही. तिथूनच फोनवर म्हणते त्यांच्या डब्याची अडचण आहे, मला येणं होत नाही. इतकं गुतत आहे मधल्या मध्ये. तसं त्या बाबाचं प्रेम मिळाल्यावर परमार्थ त्याचे शरीराचे तुकडे बी केले तरी तुकडा ना तुकडा परमार्थासाठीच उपयोगाला येतो. तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, परी हा नारायण कृपा करू. त्याचं प्रेम मिळाल्यावर पुन्हा देह जाऊ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाथा. पण कधी त्याचं प्रेम मिळालं. म्हणून सर्वात महत्वाचं भगवान शिवजीकडे तुकोबरायचं मागणं कोणतं आहे? प्रेमाचं. आणि तीही भलं जास्त नाही. कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञान करायचा प्रसाद आशील अशी ही वेळी वाकडी वाक पुष्पांजली भगवान शिवजीच्या ज्ञानभराच्या चरणी सेवा समर्पित. चाल झाल्याशिवाय हालचाल होणार नाही. आणि चालीची पद्धत लाडगुरुजीची वापरलेली चांगली राहील. ओ मनोज बा, कसं तुमचं काय म्हणणं आहे? ओ तपोवन बोला, का माझी पद्धत बरोबर आहे का स्पेशल काय मान राखायचा कुणाचा? हा तू का म्हणे देवा, तू का म्हणे देवा, तू का म्हणे देवा, देवा तुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, पाठवा कृपा करायचे थोडी, कृपा करायचे थोडी. बराडे बराडे पाया पडिलो पडिलो पाया पडिलो बराडे पाया पाया पडिलो पाया 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 आ
पाया 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 पडिलो पडिलो पराडी पडिलो पराडी 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 पाया पडिलो पाया प्रचंड काय पाया पडलो बराडे पाया पडलो बराडे बराडे पाया कुंडी कुंडी पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो
पाया पडलो बराडे बोला अरे भाऊ बोला बराडी पाया पडिलो बराडे पाया पडिलो बराडे पाया पडिलो पाया पडलो बराडे पाया पडलो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर।